अतिरेकीने हा नाही विचार केला, त्याला नाव नसेल विचारलं, त्याला माहिती नसेल की हा मुस्लिम आहे. अतिरेकी पाकिस्तानचे, त्यांच्याबरोबर लढणारा माझा भारत मातेचा पुत्र हा औरंगजेब असेल धर्माने मुसलमान, पण अतिरेकी धर्म नाही बघत. अतिरेकी म्हणतात की हा हिंदुस्थानकडनं लढतोय, हा मुस्लिम असला तरी हा आपला शत्रू, याला मारलाच पाहिजे. आणि त्याला सुद्धा माहिती आहे की समोरचे जे अतिरेकी आहेत ते मुस्लिम आहेत, पण पाकिस्तानचे आहेत, वतन के खिलाफ तो लढला. ज्यांच्याबरोबर तो वतन के खिलाफ होते लढत, त्यांच्यावर तो लढला आणि शहीद झाला. तो औरंगजेब आम्ही आमचा मानतो, भाजपवाल्याने विचारतो तो तुम्ही तुमचा मानता की नाही मला सांगा, मग हिंदुत्वाचं काय असेल ते एकदा ते होऊन जाऊ द्या. त्याच्याकडे लष्कर प्रमुख पण जाऊन आले आणि त्याचा भाऊ पण मला वाटतं लष्करामध्ये आता गेलेला आहे. तो औरंगजेब तुम्ही मुसलमान असला होता म्हणून तो काय परका समजायचा? देशासाठी गेला ना तो. मग जसा औरंगजेब हा देशासाठी लढताना त्याची हत्या केली, मुस्लिम होता तरी तो आमचा होता हे आम्ही ठणकावून सांगतो, तसाच तो दुसरा देशद्रोही पकडलाय ज्याने आपली गुपितं पाकिस्तानला दिली. तो कुरुलकर हा आमचा नाही, त्याला पहिला टांगा. त्याचा जर का गुन्हा सिद्ध झाला असेल तर तो धर्माने कोणी असेल पण देशद्रोही आहे, त्याला फासावर टांगा. हे आमचं हिंदुत्व आहे. टाका. आता तर आपण याचं नाव सुद्धा विसरून गेलो. कुलभूषण जाधव पाकिस्तानच्या तुरुंगात आहे. सुषमा स्वराज होत्या तेव्हा त्या बोलत होत्या की आम्ही त्याला सोडू, आम्ही सोडू. आता सुषमा स्वराज जाऊन कितीतरी वर्ष झाली, अजूनही त्याचा काही पत्ता नाही. तो तिकडे जिवंत आहे का गेला आहे काही माहिती नाही. पण कुलभूषण जाधवचं माहिती नाही आहे. कुरुलकर तिकडे देशाची सगळी गुपितं त्यांनी पाकिस्तानला दिली, त्याच्याबद्दल भाजपची काही भूमिका माहिती नाही आहे. तुमची काहीतरी भूमिका सांगा ना. आमच्या हिंदुत्वाची आम्ही व्याख्या सांगितली आणि ती हिंदूंच्या व्यतिरिक्त मुसलमानांना पटली, ख्रिश्चनांना पटते, जैन आहेत, गुजराती आहेत, ते सुद्धा गुजराती सुद्धा हिंदूच आहेत, उत्तर भारतीय आहेत, त्यांना सगळ्यांना पटते म्हणून ते सगळे एकत्र येत आहेत, आमच्या सोबत येत आहेत. आता आमची भूमिका त्यांना पटते, त्याच्यात आमचा काय दोष आहे? परंतु तुम्ही आज जे उद्धव ठाकरेला संपवायला निघालेत, तुम्ही ठेवलत काय उद्धव ठाकरेकडे? पक्ष चोरलात. माझे वडील चोरताय. अरे तुम्हाला तुमच्या वडिलांचा काही अभिमान नाही? तुम्ही जन्माला आले कसे? जन्माला आलात कसे तुम्ही? आई वडिलांना कलंक